गण गण गणात बोते। जब भी यह पंक्तियां कानों में गूंजती हैं, भक्तों की आंखों के सामने स्वतः ही शेगांव स्थित संत गजानन महाराज की करुणामय मुस्कुराती छवि उभर आती है। संत गजानन महाराज की समाधि को भले ही 100 वर्षों से अधिक समय बीत गया हो, लेकिन आज भी उनके भक्तों को उनकी प्रचिति मिलती रहती है, यानी एक जीवंत अनुभव, एक आध्यात्मिक स्पर्श। इस अनुभूति को सजीव करता है धारावाहिक प्रचिति सद्गुरु श्री गजाननाची, जो हर गुरुवार रात 8:30 बजे श्री गजानन गाथा यूट्यूब चैनल पर प्रसारित होता है। इस धारावाहिक में संत गजानन महाराज की भूमिका निभा रहे हैं श्री अमित पाठक, जिनकी अभिनय ने भक्तों को हृदय को छू लिया है। हाल ही में धारावाहिक की शूटिंग नागपुर में पूर्ण हुई, जिसमें नागपुर के मंचे हुए कलाकारों ने अपनी प्रतिभा की छटा बिखेरी। लेखक श्री संजय कोलते ने इस अनुभव को बेहद आत्मीयता से साझा किया और बताया कि यह धारावाहिक केवल अभिनय नहीं, बल्कि श्रद्धा और भक्ति की सजीव अभिव्यक्ति है। गण गण गणात बोलते राजो, आमची मालिका प्रचिती सद्गुरु श्री गजाननाची आता नागपूरला शूटिंग राहिली। नागपूरला शूटिंग चालू आहे ना, प्रचिती सद्गुरु श्री गजाननाची या मालिकेचं शूटिंग नागपूरला व्हावं, नागपुरातल्या कलाकारांना काम मिळावं म्हणून मागच्या महिन्यात आम्ही तिकडे शूटिंग केलं आणि या गुरुवारपासून नागपुरातले एपिसोड टेलिकास्ट होणार आहेत। तुम्ही जरूर बघा। नागपुरातली माणसं खूप गोड, वराडी माणसांचा गुणच आहे, गुणधर्म आहे। ते खूप मनापासून मदत करतात, प्रामाणिकपणे काम करतात। तसं बघायला गेलं तर श्री अनिल चानाकेकर, प्रभाकर आंबुणे, वत्सला, त्याच्यानंतर प्रवीण देशकर, समाप्ती देशकर आणि आमच्या रत्नाकर भाऊ, या सगळ्यांनी खूप मदत केली। खूप छान शूटिंग झालं, छान कलाकार आहेत नागपुरात। आणि आजपासून यूट्यूबवर रात्री 8:30 वाजता या गुरुवारपासून सिरियल येते आहे। त्यात नागपूरचे भाग आहेत, टेकडीचा गणपती आहे, नागपुरातली विविध स्थळं आहेत। किंवा आठवणीने बघा, दर गुरुवारी रात्री 8:30 वाजता प्रचिती सद्गुरु श्री गजाननाची। अमित फाटक म्हणजे गजानन महाराजांच्या भूमिकेत जे असतात, त्यांनी ही सिरियल निर्मित केलेली आहे। नक्की बघा। गणगण गणात बोते, गणगण गणात बोते।